नसरापूरनंतर पुणे पुन्हा एकदा हादरलंय। पुण्यातील पर्वती परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। वेळीच नागरिकांनी प्रसंग ओळखून हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं, तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आलं आहे। नसरापूरची घटना ताजी असतानाच पुण्यातील पर्वती परिसरात देखील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। तो म्हणजे एका 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत। एका 50 वर्षाच्या या नरधामाने हे अत्याचार केलेले आहेत असा प्रकार आता समोर आलेला आहे। पोलिसांनी तात्काळ या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावर कारवाई करतायत, अटक केलेली आहे। माझ्यासोबत या वस्तीत या पर्वती परिसरात राहणाऱ्या महिला, त्यांना नक्की काय वाटतं, खरंच त्यांना सुरक्षित वाटतं का पुण्यामध्ये, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेत आणि नक्की काय प्रकार घडलाय, काय नक्की घडतंय, सुरक्षित वाटतं खरंच? अजिबात नाही वाटत, सुरक्षितता अजिबात नाही वाटत। नसरापूरची घटना ताजी असतानाही आता पाहतोय तर पायाखालची जमीनच हादरली। म्हणजे त्याच घटनेची पुनरावृत्ती होती इथं। म्हणजे आम्ही आमच्या मुली बाळी कशा, म्हणजे कुणाच्या शिक्षणासाठी तरी आम्ही सोडू शकतो का यांना रिकामं? म्हणजे त्यांच्या सोबत सतत आम्ही राहू तर शकत नाही। बरं, घरातूनच आताची घटना तर घरातलीच आहे। तेच म्हणतोय, म्हणजे घरातून अशा घटना घडत आहेत। खरंच घरातल्यांवरतीच विश्वास नाही राहिला तर शेजाऱ्यांवरती तरी कसा विश्वास ठेवणार? मुली सोबत इथं काही तरुणी आहेत, खरंच त्यांना काय पुण्यामध्ये प्रवास करताना, इतर फिरताना खरंच त्यांना सुरक्षित वाटतं का, हे आपण त्यांच्याशी बोलूयात। ताई, खरंच आता जी इथं घटना घडली ती आता चीड आणणारी आहे, सगळं काय आहे, खरंच परिसर सेफ वाटतो, सुरक्षित? आज पोलीस एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेत, कारवाई करतायत, आरोपीला अटक केली त्यांनी। अजिबात नाही वाटत, जाताना असं भीतीदायक वाटतं। म्हणून आई वडील येते सोबत सोडायला, कुठं पण असू दे, कॉलेज असू दे, घर असं क्लासेस असू दे, तरी वडील येते सोडायला, म्हणून ते सेफ वाटतं जरा। वडील असते एकटं नाही सोडत कुठं घरचे, मग हे असं प्रकरण कळतं ना असं कानावर, म्हणून वडील असते सोबत। लोकांमध्ये नाराजगी, चीड, संताप या ठिकाणी दिसतंय। या आरोपीला लोकांमध्ये सोडून द्या, अन्यथा तात्काळ त्याला फाशी द्या, अशी मागणी या ठिकाणी होतीये। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। गृहमंत्र्यांना एकच मागणी आहे की वारंवार या घटना होत आहेत, फक्त तुमच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना एक निरोप आहे की ज्या अशा घटना घडत आहेत लहान मुलींवरती, ह्याच्यावरती एक स्वतंत्र न्यायालय पाहिजे, स्वतंत्र कायदा पाहिजे आणि तो कडक कारवाई करणारा पाहिजे, म्हणजे असे नराधम जन्माला घालणार नाही। नसरापूरच्या प्रकरणामध्ये त्यांनी जर लगेच अंमलबजावणी केली असती तर ह्या घटना घडल्या नसत्या असं मला वाटतं। तर गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी। आता जी घटना घडलेली आहे, आईची फिर्याद घेणे चालू आहे। जे काही सेक्शन आहेत, कठोर सेक्शन, ते आपण लावत आहे। त्याच्यामध्ये पॉक्सोचा सेक्शन लागणार आहे आणि मॉलेस्टेशनचेही सेक्शन लागणार आहे आणि ससूनमध्ये मेडिकल चालू आहे सध्या। काय काय यांचं काय म्हणणं आहे सर? मागं लाठीचार्ज होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। लाठीचार्ज होत नाहीये, आता हे सरकवलं पाहिजे असं मला वाटत आहे। नक्की का जमलेत हे, यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे की आत्ताच्या आत्ता फाशी द्या, जे आपल्याला शक्य नाही। सर, ते आरोपी अटकेत आहे? आरोपी अटकेत आहे। बरं, ती मुलगी सध्या सेफ आहे, सुरक्षित आहे? मुलगी सुरक्षित आहे, मुलीला काही असं हे इंजरी नाहीये।